पण आम्ही कुठेतरी कमी पडलो, काँग्रेस म्हणून कमी पडलो. एक चांगला हिरा जो आपण ओळखलेला पदकलेला, त्या हिऱ्याला ताकद देण्यात काँग्रेस पक्ष कुठेतरी कमी पडला. आणि म्हणून या महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा जो मूळ वोट बँक आहे, जो मूळ विचारसरणी आहे, जे मतं मिळत होती, त्यातला एक खूप मोठा समाज हा त्यावेळेला आठवले साहेब ह्या विचारापासून भाजपकडे गेले. मनाची त्यांची इच्छा कदाचित नसेल, पण गेले. ह्याचा फटका हा राजकीय दृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला भोगावा लागलेला आहे. रामदास आठवले सारख्या हिऱ्याला ताकद देण्यात काँग्रेस कमी पडली, त्यामुळे भाजपसोबत आठवले गेल्याने त्यांचा मोठा राजकीय फटका काँग्रेसला भोगावा लागलाय, असं विधान काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी केले आहे. आठवले भाजपसोबत गेल्याने महाराष्ट्रातील काँग्रेसचा मूळ वोट बँक दूर गेला. मनाची इच्छा नसताना आठवले साहेब हे भाजपाबरोबर गेले, कारण शिर्डीतल्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या काही नेत्यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे आठवलेंचा पराभव झाला. पण तेच नेते आज भाजपात गेले, असा मिश्किल टोळा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे नाव न घेता त्यांनी लगावला. तर यावेळी आठवलेंनी विशाल पाटलांना आपण गेल्याने ते आपल्या सोबत आल्याचे सांगितले. सांगलीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सर्वपक्षीय नागरिक सत्कार सोहळ्याप्रसंगी खासदार विशाल पाटील बोलत होते. पुन्हा खासदार झाले, आपल्या काही चुकांमुळे नगर जिल्ह्यातल्या शिर्डी मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. त्यांची त्यावेळी नाराजी होती. काही काँग्रेसच्या पक्षाच्या लोकांनी त्यावेळेला चुकीची भूमिका घेतली. आता भाजपमध्येच गेलेले आहेत. तेही चुकीची भूमिका तुम्ही गेल्यावरती तिथं आले, त्यांचा तुम्हाला त्रास नको. पण आम्ही कुठेतरी कमी पडलो, काँग्रेस म्हणून कमी पडलो. एक चांगला हिरा जो आपण ओळखलेला पदकलेला, त्या हिऱ्याला ताकद देण्यात काँग्रेस पक्ष कुठेतरी कमी पडला. आणि म्हणून या महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा जो मूळ वोट बँक आहे, जो मूळ विचारसरणी आहे, जे मतं मिळत होती, त्यातला एक खूप मोठा समाज हा त्यावेळेला आठवले साहेब ह्या विचारापासून भाजपकडे गेले. मनाची त्यांची इच्छा कदाचित नसेल, पण गेले. ह्याचा फटका हा राजकीय दृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला भोगावा लागलेला आहे. आणि किंबहुना कदाचित आमचा मतदारसंघात सुद्धा थोडंफार जास्त नाही, कारण स्टेजवर तुम्ही जरी असता, तुम्ही मनाने तुम्ही वसंत घराबरोबर असतात, त्याचे उत्तर आम्ही कधी विसरू शकणार नाही.